नमस्कार स्वामीजी. मी विष्णुबुवा ब्रह्मचारी. राजे साहेबांनी मला खास मुंबईहून इथं बोलावलंय. गेले काही दिवस मी इथे वाड्यात प्रवचन देतो आहे. आपली कीर्ती मला राजे साहेबांकडून समजली. मी आपणापाशी वेदांत चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. स्वामीजी, मला सांगा, ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय? ती कशी ओळखावी, ती कशी असते, याबद्दल आपण मला काही सांगू शकाल काय? स्वामीजी, मी विचारलं, ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय? स्वामी महाराजांचा जय जयकार असो. स्वामी, येऊर गावचा आम्ही. संपूर्ण चातुर्मास झाला, गावात पाऊस झाला नाही. सगळीकडे नुसता दुष्काळ पसरला. शेतं सुद्धा पाण्याअभावी सुकून गेली. प्यायला सुद्धा पाणी नाहीये. गुराढोरांनी पाण्याअभावी मान टाकली. या वर्षी पाऊस नाही झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. देव तारी त्याला कोण मारी म्हणून अनुष्ठानं केली. पर्जन्य सुक्त म्हटलं. शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला. गणेशाला साकडं घातलं. स्वामी, तुम्हीच आमचे माय माऊली. अहो, तुम्हीच आमच्यावर नाराज झाला तर आईनं मुलावर रुसल्यासारखं होईल. स्वामी दया करा, स्वामी दया करा. वरसगावच्या लोकांनी सुद्धा अनुष्ठानं केली. तिथं काशी विश्वेश्वराचं मोठं जागृत देवस्थान आहे. तिथं संतधार अभिषेक चालूच आहे. स्वामी दया करा स्वामी. हे सगळं थोतांड आहे. अडाणी गावकऱ्यांच्या अंधश्रद्धाळूपणाचा फायदा घेणारे हे कोणी भामटे असावेत. मी काय म्हणते, आपल्याला त्यांचा अनुभव नाही, पण लोक सांगते की मोठे मोठे चमत्कार केलेत. मोठे जागृत काम आहे. या सगळ्या ऐकीव बातम्या असतात. डोळ्यांनी कुणीही पाहिलेले नसते. लोक सांगोपांगी बोलतात. ए बामन का बच्चा, ज्यादा बकबक मत करना. चलो काशी विश्वेश्वर के वहां चलो. काय झालं रे? तू असा उठून का बसलीस? काय शपान मी पान पाडला काय? हो हो, मला स्वप्नच पडला. काय असंख्य विंचू असे माझ्या अंगावर पडले आणि त्यांनी मला डंख मारला. तू ते स्वामींवर संशय घेतला नी, त्यामुळेच असा झाला असेल. तो स्वामी नाहीच. त्या बघ त्याची कशी जिरवतो ते. हे बघ, या स्वप्नाचं तू कोणाला बोलायचं नाहीस. हे उगाच फजितीला कारण नको. स्वामीजी, मी काल विचारलेला प्रश्नच पुन्हा विचारतोय. ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय? तुम्ही जर खरंच स्वामी असाल तर याचं उत्तर द्या. रामखोर, स्वप्नात हजारो विंचू अंगावर पडले तेव्हा आठवली का रे तुला ब्रह्म तदाकार वृत्ती? स्वप्नात बोंबा मारीत उठतोस आणि इथे येऊन वेदांताची भाषा करतोस. यांना स्वप्नाचं कसं काय समजलं? अरे, मी शांते, मी शांते. तू काय कुणाजवळ बोललास का काय? असं काय करते? सकाळपासून मी तुझ्या बरोबरच असते ना. खरंच, जे खरोखरच स्वामी अंतर्ज्ञानी आहेत. आपण वृथा संशय घेतला. मूर्ख लेखाचा.
ब्रह्म तदाकारिता काय अशी वाटेवर पडली काय रे? स्वामी स्वामी क्षमा करा, मला क्षमा करा. आम्ही आपली योग्यता ओळखू शकलो नाही. आपण समज्ञानी आहात, आपण परमेश्वर आहात. पुष्कळ वाचाळपणा करून, ब्रह्म बोलून, कोटीवर कोटी वेदांत बोललास म्हणून काय योगी झालास काय रे? चुकलो स्वामी, चुकलो. पुस्तक पंडितकी आणि प्रत्यक्ष अनुभव यात खूप फरक असतो. आयुष्यात जर तुम्हाला काय मिळवायचं असेल तर प्रत्यक्ष अनुभूती मिळवा. आपल्या आयुष्यातले काही क्षण जरी मन निर्विचार करता आलं तरी पुष्कळ काहीतरी मिळेल. स्वामीजी, आता मी आपला दासानुदास झालोय. मला घडवा स्वामीजी, मला घडवा. स्वामीजी, हे माधवराव विंचूरकर. स्वामी, गेल्या काही दिवसांपासून माझ्या मांडीवर श्वेतकुष्ठाचा डाग उमटला आहे. हे कोड शरीरभर पसरेल अशी भीती वाटते हो. तुझ्या हातात काय आहे? अंगठी. त्यात खडा कसला आहे? पांढरा. हे कोण देते अंगठी? सुंदरा, घे ती अंगठी. मंदिर बांधायला उपयोगाला येईल आपल्याला. स्वामींच्या भक्तांना लुटून आपलं पोट भरण्यामध्ये सुंदराबाईंचा हात धरणारा कुणीही नव्हता. स्वामींना हे समजत नव्हतं असं नाही, पण सुंदराबाईंचं पूर्वजन्मीचं पुण्य थोर म्हणून स्वामींना ही योग्य वेळ येण्याची वाट पाहणं गरजेचं होतं. तुम्ही काळजी करू नका बघ. आता हे दत्तगुरु, मी आजवर इतकी अनुष्ठानं केली, गुरुचरित्राची पारायण केली, पण मला आपलं प्रत्यक्ष दर्शन या जन्मात तरी घडेल असं वाटत नाही. आलात निरंजन. प्रभू, आपण कोण आहात? प्रभू, आपण कोण आहात या पामाराला ठाऊक नाही आणि ठाऊक असण्याचे कारणही नाही, पण आपण नक्कीच दिव्य आणि साक्षात्कारी पुरुष दिसता. आपण कोण आहात प्रभू? अरे गाढवा, गुरुचरित्राचं पारायण केलंस ना? हो. मग अरे, कर्दळी वनात दुप्त होताना मी माझ्या शिष्यांना वचन दिलं होतं परत प्रगट होण्याचं. काय? आपण साक्षात नृसिंह सरस्वती? मीच नृसिंह भान, मीच श्रीपाद श्री वल्लभ, मीच माणिक प्रभू. पत्रे पत्रे तू देवास्य, वृक्ष राजाय ते नमः. तुला माझं दर्शन हवं होतं ना? हे मनसोक्त माझं दर्शन घे. स्वामी,